भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे. न्यूज जय भारत पुणे. धन्यवाद. जय भारत. आज आपण पुण्यातील विशेष व्यक्तिमत्व म्हणजेच मिलिंद संपगावकर यांना भेटणार आहोत. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आणि आपल्या समाजासाठी आणि देशासाठी काहीतरी वेगळं करण्याची कल्पना आणि त्यातून साकारलेलं त्यांचं स्वप्न जे आता पूर्ण होतंय. अनेक पुरस्कारांनी, अनेक मानपत्रांनी, अनेक मान सन्मानांनी त्यांना पुरस्कृत केले गेले. आज त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. तर जाणून घेऊया एक पुणेरी असं व्यक्तिमत्व जे समाज आणि देशाचा सतत विचार करतं आणि समाज आणि देश पुढे नेण्यासाठी प्रयत्नही करतं. तर प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे न्यूज जय भारत पुणेमध्ये. धन्यवाद. जय भारत. नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद संपगावकर, संचालक सिद्धी असोसिएट्स आणि रिद्धीज ग्रुप, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष मध्यमवर्गीय विकास मंच, अर्थशास्त्रातील 3 PhD धारक व विमा क्षेत्रातील एकमात्र डिलीट धारक विमा प्रतिनिधी. अशा अर्थाने मागील काही वर्षापासून पुणे शहर, जिल्ह्यात तथा पूर्ण भारतामध्ये काम करत आहे. 4 जानेवारी 2022ला विश्वविक्रमी इव्हेंट करत विमा क्षेत्रात विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. मागच्या वर्षी पद्मश्री 2024साठी नामांकन प्राप्त होतो. असं माझं प्रोफाईल असताना मागील 4 ते 5 वर्षापासून मी पुण्यातील सार्वजनिक गणपतीबरोबर घरगुती गणपतींचं जवळपास 500 गणपतींचं 10 दिवसामध्ये दर्शन घेतो. याच्या मागचा उद्देश खूप स्पष्टपणे आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, भाऊ रंगारी असतील यांनी ज्यावेळेस सार्वजनिक गणपती उत्सव हा सुरू केला तेव्हापासून जास्तीत जास्त लोकांचे स्नेहबंध एकत्र यावे, समाजात सर्वांनी एकत्रीकरण व्हावं हा उद्देश होता. मागील काही वर्षापासून जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या मार्फत आपण फक्त शुभेच्छा एकमेकांना पाठवतोय, बाप्पाचे फोटो पाठवतोय, प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्यात. यावरच मी स्वतः प्रत्येकाच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असतो. मी जवळपास दिवसाला 60 ते 70 गणपतींचं दर्शन दररोज घेतो की जेणेकरून 500 गणपतींचं दर्शन हे मागील 4 वर्षापासून सलगपणे मी घेत आलो आहे. याच्या मागचा माझा उद्देश आहे या देशाला विकसित भारत करण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचं योगदान असावं. मी गणपती मंडळांबरोबर ज्या घरगुती गणपतींचं दर्शन घेतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक हे मध्यमवर्गीय असतात. मध्यमवर्गीय लोकांच्या घरी जाण्यामागचा उद्देश हा आहे की या देशामध्ये 82% मध्यमवर्गीय आहेत. या 82% मध्यमवर्गीयांना जोपर्यंत विकासासाठी, देशाच्या विकासासाठी हे मध्यमवर्गीय हातभार लावत नाहीत, जोपर्यंत हा मध्यमवर्गीय उच्चभ्रू श्रीमंत होत नाही, तोपर्यंत माझा हा भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही. देशाला जर 2047 पूर्वी विकसित राष्ट्र करायचं असेल तर ह्या मध्यमवर्गीय लोकांना सर्वप्रथम त्यांचं उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे आणि उत्पन्न वाढवण्याबरोबर या सगळ्यांना विम्याची गरज आहे. विम्याचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन ह्या 10 दिवसात किमान 500 लोकांना भेटून त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचं काम मी मागील 4 ते 5 वर्षापासून सलगपणे करत आहे. ह्या उपक्रमाचा उद्देश हाच आहे, मध्यमवर्गीयांचा सार्वभौम विकास. अनेक लोक अनेक वेळा मला विचारतात की आपण फक्त मध्यमवर्गीयांसाठी का काम करतात आणि मध्यमवर्गीय म्हणजे काय. माझं एकच मत आहे की ज्या व्यक्तीला स्वाभिमानाचा कणा आहे अशी कुठलीही व्यक्ती ही मध्यमवर्गीय ह्या कॅटेगरीमध्ये येते. मध्यमवर्गीय उपाशी राहतील, कितीही अडचणीत असतील
तरी कुणाकडे हात पसरत नाही हा स्वाभिमानाचा कणा हेरून आम्ही मध्यमवर्गीयांना मदत करत असतो, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक मदती केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या घरी त्यांची इच्छा असते की मिलिंददादांनी येऊन त्यांच्या घरी भेटावं. अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या गणपतीच्या दर्शनाच्या निमित्ताने का होईना त्यांच्या घरी जाण्याचा मला योग येतो. याच्यातच मी आनंद व्यक्त करतो. माझ्या या उपक्रमामध्ये जर आपल्यालाही समाविष्ट व्हायचं असेल, आपल्यालाही मला आपल्या घरी बोलवायचं असेल तर माझा संपर्क क्रमांक 99 21 21 42 99 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता, अथवा 9960702949 या नंबरवर संपर्क करा. आपल्या घरी गणपती किती दिवसाचा आहे आणि आपला पत्ता हे जर आम्हाला तुम्ही या नंबर्सवर पाठवलं तर आम्ही ज्यावेळेस आपल्या एरियात येऊ त्यावेळेस आम्ही आपल्याला इन्फॉर्म करू. 2 दिवस आधी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आम्ही जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं एका घरामध्ये थांबतो. कृपया ज्यावेळेस मी आपल्या घरी येतो त्यावेळेस चहा पाणी नाश्ता याचा आग्रह करू नये. फक्त मी प्रसाद घेऊन दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघत असतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. अशा या एका व्यक्तिमत्वाचे अनेक उपक्रम एका भागात दाखवणे आणि प्रस्तुत करणे तसं अवघडच आहे. आपण इतर अनेक भागामध्ये त्यांच्या अनेक उपक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. जय भारत.